पहिल्या बॉलवर षटकार जेव्हा जेव्हा कोणताही बॅटर जो मात्र पहिल्या बॉलवर षटकार ठोकत असतो तेव्हा मात्र नक्कीच गोलंदाजावर एक दबाव आणि प्रेशर निर्माण करायचं काम करत असतो. परंतु श्रीकांत पवार या मॅच मध्ये प्रेशर घेईल का? ऑन साइडला जबरदस्त आधी झोपला त्यानंतर चोपला आणि बॉलला थेट पाठवून दिलं. युवराज सिंग वीरेंद्र सेहवाग स्टँडच्या पलीकडे हा येतोय अन्सार शेखच्या बॅट मधून आलेला हा 4 चौका. डीजे धनु ते देखील आता रंगात आले. मॅच देखील रंगात आले. सध्याच्या घडीला आपण पाहिलं पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार वसूल केला. व्हॉट बॅटिंग सध्याच्या घडीला अन्सार शेख या खेळाडूची आपण पाहतोय. हा मॅच मध्ये श्रीकांत पवार मागील मॅचचा हिरो परंतु या मॅच मध्ये स्ट्रगल करताना अन्सारच्या विरुद्ध इथे गोलंदाजी करण्यासाठी नक्की थोडस बॅकफुटवर दिसतोय श्रीकांत पवार. हो पुन्हा एकदा डॅन्सन डाउन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट करायचा होता. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका कॅप शोधलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय अन्सार शेखच्या बॅट मधनं 4 चौका. ऑन साइडला फटका अन्सार शेख या नावाचं वजन आता या मैदानामध्ये तोडले फोडले बाउंड्री लाईन बॉलला थेट पाठवून दिलं सीमा रेषेपार हलाय भव्य षटका. जर अन्सार शेख लागोपाठच्या 3 बॉलला 3 षटकार ठोकत असेल तर नक्कीच नितीन भगत मामा म्हणजेच अन्सार शेखचे मामा आणि नक्कीच ऋतिक भगत याच्या वाढदिवसानिमित्त नक्की अन्सार शेख साठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय ऑन झालंय. दर्शन भगत याच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच जर खऱ्या अर्थाने नक्कीच अन्सार शेख 3 षटकार ठोकत असेल तर नक्कीच 5,000 रुपयाचा डबल कॅश प्राइज असेल. मोठं असं कॅश प्राइज ऑन झालंय. मात्र अन्सार शेख साठी पहिला बॉलवर षटकार त्यानंतर नक्कीच 2 बॉलवर 2 चौकार आणि त्यानंतर हा षटकार. व्हॉट बॅटिंग. पुन्हा एकदा फुल टॉस व फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा रेषे पार अन्सार शेख षटका. षटकार ठोकत असेल अन्सार शेख तर नक्कीच नितीन मामा आणि त्यांचे सुपुत्र म्हणजेच दर्शन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्सार शेख साठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1 षटकार आणि 5,000. भगवा चषक 2026 सध्याच्याकडे धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर. सध्या स्ट्रगल करताना श्रीकांत पवार षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी ते नक्कीच कमबॅक करावा लागेल. कमबॅक करणं महत्वाचं राहील कारण की अडचण निर्माण झाली मात्र गोलंदाज श्रीकांत पवार साठी. ओहो ठोकलाय अन्सार शेख याने षटकार तब्बल 1 लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत आणि नक्कीच 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील ऑन झाले. खऱ्या अर्थाने नक्कीच लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत आणि नक्कीच नितीन दादा भगत यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र अन्सार शेख साठी ऑन झाले.
आणि नक्कीच तेच कॅश प्राइज दर्शन दादा भगत यांच्या वाढदिवशी निमित्त नक्कीच ते मिळून जातील अन्सार शेख साठी. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्ड वर धावसंख्या जिमत जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. एक चांगली इथे नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी इथे जबरदस्त इथे नक्की प्रयत्न केले जात होते. अन्सार शेख आणि मयूरच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 मध्ये श्रीकांत पवार या खेळाडूवर आक्रमकता स्वीकार केली, धारण केली आणि नक्कीच खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना आपण मात्र पाहतोय अन्सार शेखला. वॉट बॅटिंग 32 तब्बल खर्च करताना श्रीकांत पवारला आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 मध्ये संजय खरत बॉलिंग मार्कवर आलाय. आता कमबॅक करणं महत्वाचं राहील, परंतु कमबॅक कशा प्रकारे ते केलं जाईल हा देखील मोठा प्रश्न असेल. कारण की जिथे चेंडू फेस करावा तिथनं नक्कीच मोठे फटके आक्रमकता स्वीकार केले अन्सार शेखने. परंतु आता षटक क्रमांक 2 मध्ये नक्कीच संजय खरत याला मात्र इन्व्हाइट केलं जातं, पाचारंग दिलं जातं आणि नक्कीच कमबॅक करावा लागेल. आपला संघ अडचणीत आहे, अडचणीतून दूर करण्यासाठी प्रयत्न इथे भरपूर करावे लागतील या मॅच मध्ये. समोर उडवला, बिग हिट केला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, त्याच्याकडनं एका हाताने वॉट कॉट जबरदस्त झेल पकडला जातोय. विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण कॅच होता, ते जाणलं होतं फिल्डरने आणि पकडला जातो झेल आणि संपला जाईल खेळ. मयूर बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. सध्या आपण नक्की षटक क्रमांक 2 मध्ये संजय घरत चांगली इथे गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 32 खर्च केला होता श्रीकांत पवारने, त्याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार धारण केली होती जे मात्र अन्सार शेखने. परंतु त्यानंतर नक्कीच कमबॅक करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं संजय घरत या गोलंदाजाला आणि अप्रतिम इथे कमबॅक करताना महत्वाची विकेट मयूरला देखील बाद करण्याचा मात्र नक्कीच यश प्राप्त झालं. आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील पहिल्या बॉलवर फेकला होता. स्वीजिटचा फटका केला इनफिल्ड मध्ये, क्षेत्ररक्षक त्याला हुलकावणी देऊन बॉल होतोय फरार, बॉल थेट निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय आणखीन एक 4. चांगला एक चौकार जो मात्र संजय घरत याच्या विरुद्ध देखील आता ठोकताना आपण बॅटर अनुजला पाहतोय. मागील मॅचचा हिरो आहे. पुन्हा एकदा स्वीजिट कॉपी बुक स्टाईल फटका सजवला. क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल, शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जात होता, परंतु एफर्ट चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, दाद द्यावी लागेल, परंतु बॉल अडवू शकला नाहीये आणि बॉल थेट निघून जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या वेगाने फ्लाय होते बॅटिंग करत असताना, म्हणजेच नांदगाव संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर. पुढील बॉल राईट राऊंड द लेफ्ट राऊंड विकेटने समोर लॉफ केले, बिग हिट केले, क्षेत्ररक्षक कोणता नाही, खाली क्षेत्र त्यावर प्रहार आणि बॉलला पाठवून दिले थेट लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. कराने धावपळक पुढे सरकते, वेगाने धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न. यावेळेस नशीब देखील आता सध्याच्या घडीला नांदगाव संघाकडे झुंकतायत आणि बॉल नक्कीच निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय नशिबाचा पंजा 5.
मात्र मान्य नव्हता आणि खूप चांगली बॅटिंग त्याची देखील पाहायला मिळते. आज अनुषंगाने विकेट्स सध्या मात्र पतन करण्यासाठी प्रत्येक बॉलवर इथे प्रयत्न केले जातात, परंतु बॅट आणि बॉलचं हवं तसं कनेक्शन देखील होत नाहीये, विकेट देखील येत नाहीये. खऱ्या अर्थाने नक्कीच तब्बल 3 षटकारांसाठी अन्सार शेख साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जे ऑन झालं होतं ते ऑनलाईन नक्कीच अन्सार शेखच्या अकाउंट मध्ये पोहोचले आहेत. दर्शन दादा भगत यांच्या माध्यमातून नक्कीच 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पोहोचलं देखील आहे अन्सार शेखच्या अकाउंट मध्ये. वॉटर बॅटिंग चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला आणि नक्कीच आणखीन एक कॅश प्राइज ऑन झालंय. साईदादा आलम नक्कीच युवा उद्योजक नांदगाव गावचे त्यांच्या माध्यमातून नक्कीच 3 षटकारांसाठी तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कोणताही खेळाडू नक्कीच 3 षटकार जर ठोकत असेल तर नक्कीच त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र नक्कीच ऑन झालंय. चांगले समालोचक आहेत आणि आज आपल्या गावासाठी ते खेळताना म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटने मित्रांनो प्रत्येक एक वेगळी प्रत्येकाला एक ओळख निर्माण देण्याचं काम केलंय. कारण की चांगले समालोचक देखील आहेत, परंतु गावासाठी देखील सातत्याने एक संघाकडे खेळताना आपण दर्शन निश्चित या खेळाडूला देखील पाहू शकता. परंतु आता नक्कीच आपली टीम संकटात आहे. संकटाच्या छायेत आता गोलंदाजी करणारी टीम म्हणजे टोकाड या संघाला पाहतोय, परंतु इथे कमबॅक करणं महत्वाचं राहील. कमबॅक कशा प्रकारे इथे केलं जाईल हा देखील मोठा प्रश्न असेल. धावफलकावरती धावसंख्या टीमच्या स्कोर कार्डवर 49 या आकड्यावर. ओहो पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारले जातात, परंतु बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाहीये. गेले 4 दिवस योग्यरित्या आणि पंचगिरी करताना आपण या पंचांना पाहतोय. 3 पंचांच्या भूमिकेत आपण नक्की भगवा चषकामध्ये दाखल झालेत. रॉकी सर असतील, धर्मेंद्र वर्मा सर असतील, रवी सर असतील. खूप चांगली पंचगिरी योग्यरित्याने कोणत्याही खेळाडू अन्याय होऊ देत नाहीये. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात या स्पर्धेवर. सध्याच्या घडी या भगवा चषक 2026 हे दमदार आयोजन दमदार नियोजन देखील पाहतोय. नकुलजी मांडे, सुनीलजी माळी आणि संपूर्ण स्क्वॉड यांची मेहनत या स्पर्धेसाठी सातत्याने आपण पाहू शकता. दर्शनचा पुढील बॉल ओव्हर द विकेट साठी आक्रमकता चढवले. डॅन्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका चांगला आहे. फटक्यात वजन धावा मिळतील अर्धा डझन. बॉलला पाठवून दिले विराट कोहली. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या वेगाने फ्लाय होते बॅटिंग करत असताना म्हणजेच नांदगाव संघाची 55 या आकड्यावर. पुन्हा आता बाकफुटवर कट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका आणि बॉलला पाठवून दिलं थेट वाईड श्लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्शन निश्चित याच्यावर देखील आक्रमकता स्वीकार केले. निर्माण होताना म्हणजे टोकाड संघासाठी, कारण की बॉल कुठे फेस करावे हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. कारण की जितके बॉल फेस केले तितके मोठे आक्रमकता स्वीकार केले. अन्सार शेख या खेळाडूने आतापर्यंत पाहिले तर नक्की त्याच्या बॅटमध्ये 42 धाब्यांची खेळी देखील आपण मात्र पाहतोय अन्सार शेखच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा इथे पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतं. एक सिंगल ची मात्र कंप्लीट झाली. आतापर्यंत भगवा चषक 2026 चा विचार केला तर नक्कीच अजूनही मात्र या स्पर्धेमध्ये अर्धशतक कोणाचंही कंप्लीट झालं नाहीये, परंतु संधी निर्माण झाले ते म्हणजे अन्सार शेख या खेळाडूला. कशा प्रकारे आता संधीचं सोनं करू शकेल जो मात्र अन्सार शेख आतापर्यंत 43 धाब्यांची खेळली त्याच्या बाट मध्ये पाहायला मिळते. अन्सार शेखच्या अजूनही मात्र 7 धाब्यांची आवश्यकता असेल. भगवा चषक 2026 चा पहिलं अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी इथे नक्कीच लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, परंतु बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली ते गोलंदाजी आता सध्याच्याकडे दर्शनच्या माध्यमातून मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये, परंतु सध्याच्याकडे पाहिलं तर नक्की स्ट्रगल करताना देखील आपण या गोलंदाजाला पाहतोय. दर्शन नेचिते या खेळाडूला धावसंख्या 60 या आकड्यावर 16 लॉस ऑफ 1 विकेट 60 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. या बॅटर नांदगाव या संघाची बॅटिंग करत असताना अन्सार शेखची ओहो यावेळेस स्थिती नक्कीच लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. दोनात समांतर एक धाव हमांतर धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. 63 या आकड्यावर 61 या आकड्यावर असेल. सध्याच्या घडीला नक्कीच थोडस इथे नक्कीच विकेट घेणं महत्वाचं राहील, कारण की संकटाच्या छायेत सातत्याने उल्लेख केला जातोय आणि संकट अजूनही दूर होत नाहीये जे मात्र टोकाडे संघाकडनं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न, समोर लॉफ केलाय, खाली क्षेत्र त्यावर प्रहार आणि बॉलला पाठवून दिले लोंगॉन आणि लोंगॉनच्या अगदी मधोमध थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाय तो 4 चौकार. टीमच्या स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना ते म्हणजे नांदगाव या संघाची 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकामध्ये नक्की जास्तीत जास्त एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. त्याच अनुषंगाने त्याने माइंड सेट करून गेला होता. डगआउट कक्षामधून अन्सार शेख पहिल्या बॉल पासून सुरुवात केली. पहिल्या बॉल पासून सुरुवात तर आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच अजूनही मैदानामध्ये खेळपट्टीवर सज्ज आहे आणि मोठे फटके अजूनही खेळू शकतो इतकी क्षमता या खेळाडूकडे आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा अवध तसं मिळेल नाहीये. अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच सिंगल घेतली जाईल, परंतु स्ट्राइक रोटेट करावी लागेल म्हणजे अन्सार शेखला, कारण की या स्पर्धेमध्ये अर्धशतक अजूनही कोणाच्या नावावर नाहीये. भगवा चषक 2026 मध्ये ते शतक टोकाडा विरुद्ध नक्कीच अन्सार शेख इथे कंप्लीट करू शकेल का? पहिल्या बॉलवर एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 66 डबल 6 66 या आकड्यावर. फुल टॉस बॉल, बॅटची कडा बॉल पाठीमागे चाललाय. शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. दुसरीसाठी निघालाय. 2 धावा तोपर्यंत पळून पूर्ण आणि मिस्टेक झाली. त्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा जजमेंट चांगलं येतंय आणि या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच पाहता 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून मात्र पळून पूर्ण करताना आपण पहिली 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे फ्लाय होताना पाहतोय. बॅटिंग करत असताना नांदगाव संघाची धावसंख्या 69 या आकड्यावर. 44 धावा आतापर्यंत बॅटिंग करतोय म्हणजेच अन्सार शेख. एखादा मोठा फटका आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक कंप्लीट. काय घडेल? सध्याच्या घडीला पाहिलं अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. 69 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग डगआउट कक्षामध्ये देखील थोडं आनंदाचं वातावरण जे मात्र नांदगाव संघाकडनं पाहतोय. फुल टॉस बॉल भगवा चषक 2026 आणि 2026 मध्ये पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू नांदगडे आणखीन एक ठोकलाय अन्सार शेख. आणखीन एक ठोकलाय अन्सार शेख या नावाचा परिचय देणारा षटकार. आता मात्र प्रेशर आणि संकट हे दोन्ही दिसू येतोय म्हणजे टोकाडे संघासमोर, कारण की चेंडू जितके फेस केले तितके मोठे आक्रमकता स्वीकार केले विरुद्ध नक्कीच अन्सार शेखने. सध्याच्याकडे धावफलकावरती धावसंख्या सध्याच्याकडे जाऊन पोहोचले म्हणजेच 81 आकड्यावर. 81 धावा टीमच्या स्कोर कार्डवर.
आणखीन एक जर षटकार आला तर नक्कीच साईदादा अळम यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज यावेळी इनसाइड आउटचा प्रतिम फटका आणि साई आलम याचकडनं देखील अन्सार शेख साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. एटीएम खुलं झालंय, एटीएम खुलं झालंय का नसावं. आज आपला गाव खेळतोय, आपल्या गावातले खेळाडू खेळतात आणि त्यांच्यासाठी आम्हाला इथे बक्षीस लावायचे आणि खऱ्या अर्थानं नक्कीच ज्या पद्धतीने स्वप्न घेऊन दाखल झाले भगवा चषक 2026 मध्ये त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवून अन्सार शेख या नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये आगीचे तोफे इथे मात्र फोडतोय. यावेळेस समोर लॉब केलंय लोंगा क्षेत्रामध्ये बॉलला थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अन्सार शेख या नावाचा जयपाता नांदगाव संघ करतोय आणि आणखीन एक ठोकलाय चौकार. याच अनुषंगाने पाहता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मतं जाऊन पोहोचले 91 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 92 धाव्यांचं लक्ष्य. खऱ्या अर्थाने पाहिलं जाणं की 15 बॉल आणि 66 धावांची खेळी अन्सार शेखच्या बॅटमधून. मित्रांनो अन्सार शेखची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वाट बॅटिंग सध्याच्या घडीला नक्कीच आपण अन्सार शेख या खेळाडूची पाहिली, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच आता मॅच मध्ये संकट आले टोकाडे या संघासमोर. कारण की 24 बॉल मध्ये तब्बल 92 धावांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं जात आहे म्हणजे टोकावडे या संघासमोर. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की भगवा चषक 2026 हे दमदार आयोजन देखील पाहतोय, परंतु आजचा दिवस क्रमांक 5 कोणता संघ आज बक्षीस पात्र मध्ये दाखल होईल येणारी वेळ इथे सांगून जाईल. भरपूर प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की रोहन गोडांबे या ठिकाणी उपस्थित आहेत, अंकुश या ठिकाणी उपस्थित असतील आणि सर्वांचं करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो, कारण की अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे त्याच अनुषंगाने मित्रांनो वेळ वाचवणं महत्वाचं राहील. प्लीज थोडं सहकार्य करा विनंती असेल. चला ओपनिंग जोडी प्लीज मैदानामध्ये दाखल करा. थोडस खडतर प्रवास करताना आपण टोकाडे संघाला पाहतो या मॅच मध्ये, कारण की 24 बॉल मध्ये तब्बल 91 धावा क्षमता नक्कीच कुठल्या गेल्या टोकाडे या संघाविरुद्ध. अन्सार शेखची खेळी 66 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय, परंतु नक्कीच श्रीकांत पवार आणि त्याच्या सोबतीला आता आपण पाहिलं सागर या खेळाडूला चांगली जिम्मेदारी घ्यावी लागेल. पहिल्या षटकामध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण जर श्रीकांत पवार या गोलंदाजाचा विचार केला तर नक्की त्याच्या विरुद्ध 32 धावा ज्या मात्र ठोकल्या होत्या आणि तशा प्रकारची सुरुवात आता श्रीकांत पवार हा खेळाडू या मॅच मध्ये करेल का येणारी वेळ इथे सांगून जाईल. षटक क्रमांक 1 आता अनुज बॉलिंग मार्कवर आलाय. षटक क्रमांक 1 मध्ये अनुजला देखील आता चांगली कामगिरी करावी लागेल.
सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच मोठं असं लक्ष आहे. मोठ्या लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी ते प्रत्येक बॉलवर अटॅक चढवणं तितकंच महत्वाचं राहील. एका साईडला टोकावडे संघ त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर नक्कीच नांदगाव या संघाला पाहतोय. थोडीशी बिकट अशी अवस्था, खराब परिस्थिती म्हणजेच बॅटिंग करत असताना टोकावडे या संघाची आपण या मॅच मध्ये पाहतोय. परंतु कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळू शकतात ही क्षमता आहे. आणि पहिल्या बॉलवर चोख प्रत्युत्तर दिलाय. पहिल्या बॉलवर ठोकलाय लोंग बाउंड्री लाईन. चांगली पद्धतीने पाहायला मिळते. अशा पद्धतीची सुरुवात इथे करावी लागेल. त्याच अनुषंगाने इथे फटकेबाजी करावी लागेल आणि चांगली फटकेबाजी देखील करताना सागरच्या बॅटमध्ये पाहतोय. त्याच्या सोबतीला आपण श्रीकांत पवार या खेळाडूला देखील पाहू शकतो. सातत्याने आक्रमकता साठी जाणला जातो, परंतु सागर यावेळेस आक्रमकता स्वीकार करतोय. परंतु वॉट कॉट जबरदस्त जेल पकडला जातो. अन्सार शेखच्या माध्यमातून टिपला जाईल आणि संपला सागरचा खेळ. विकेट क्रमांक 1 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टोकाडे संघाला लागतोय पहिला धक्का. त्या बॉलवर विकेट प्राप्त करताना आपण गोलंदाज अनुजला पाहतोय. ही अनुजची नक्की खासियत आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाली. जर्सी नंबर 45 भारताचं नेतृत्व करणारा रोहित शर्माची जर्सी अंगावर परिधान केली आणि खूप मोठा बिग पान आहे रोहित शर्माचा. आणि त्याच अनुषंगाने ते कामगिरी देखील चोखरित्या करताना, भूमिका बजावताना आपल्या संघासाठी ऑन साइडला डीप मध्ये ट्रॅव्हल केले फिल्डर आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एक सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावफलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. हलवार आणि संत गतीने धावसंख्या बॅटिंग करत असताना जे मात्र टोकाडा या संघाचे 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अनुज बॉलिंग मार्कवर ओर द विकेट साठी कॉम्बॉक्स एंड कडनं हो लेग ग्लास करायचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. मनामध्ये काक्ष असेल आणि नक्कीच पंचांनी तपासणी केली. व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवला. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला 6 या आकड्यावर. श्रीकांत पवार या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये, परंतु श्रीकांत पवार या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल येणारी वेळ इथे सांगून जाईल. महत्वाची राहील जिम्मेदारी अंगावर घेऊन, खांद्यावर घेऊन इथे चांगली कामगिरी. परंतु अन्सार शेख याला मात्र फटके विरुद्ध ठोक नाही ते मान्य नाही. श्रीकांत पवार याच्या विरुद्ध सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हर मध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये नक्कीच आक्रमकता स्वीकार केली होती, परंतु सध्या आपण पाहिलं तर नक्कीच एक षटकार देखील म्हणजेच आपल्या संघासाठी अडवताना जमत अन्सारला पाहतोय. चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाहीये. सध्याच्या घडीला डॉट बॉल आलाय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही श्रीकांत पवार या खेळाडूने, कारण की मोठं असं लक्ष आहे. प्रत्येक बॉलवर नक्की मोठे फटके खेळणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने ते नक्कीच स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवायचं काम श्रीकांत पवार या खेळाडूने केलंय. परंतु हवं तसं कनेक्शन मिडलिंग होत नाहीये आणि सातत्याने डॉट बॉल आणि एक सिंगल अशा पद्धतीने थेंब थेंब तळे साचून धावफलकावरती धावसंख्या साचताना बॅटिंग करत असताना टोकाडे या संघाला पाहतोय. धावसंख्या जे मात्र 7 या आकड्यावर. अनुजच्या बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1. खऱ्या अर्थाने खेळाच्या पूर्वार्धामध्ये त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिलं तर 4 चौकार पाहायला मिळाले होते. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने हा खेळाडू करत असतो. पुन्हा एकदा आज आपल्या गावाच्या नावाचा परिचय देण्यासाठी भगवा चषक मध्ये दाखल झाला आहे आणि खूपच चांगली अप्रतिमित गोलंदाजी फलंदाजी करताना जो मात्र अनुजला पाहतोय. आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं भगवा चषक मध्ये जे संघ स्वप्न घेऊन दाखल झाले, एका साईडला काटेगार हा संघ देखील असेल, त्यांच्या विरुद्ध कोणता संघ खेळेल हा देखील मोठा प्रश्न तयार झाला असेल. परंतु सध्याच्या घडीला आपण सिच्युएशन पाहिली बॅटिंग करत असताना टोकाडे संघाचे नक्कीच हा सामना की सोडलाय की काय असं वाटू लागलंय, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 85 धावांची आवश्यकता असेल. थोडासा संघर्ष जरूर करावा लागेल. संघर्षातून नक्कीच इथे कोणताही नक्कीच काही घडू शकतो आणि त्याच पद्धतीचा संघर्ष मेहनत जिद्द या मॅच मध्ये टोकाडे संघ हा करेल का येणारी वेळ इथे सांगून जाईल.
परंतु नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये अनुज आणि वॉटर बॉलिंग ज्या पद्धतीने खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील अनुजची पाहायला मिळाली. श्रीकांत पवार साठी हा बॉल शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला बोलवलं, क्षेत्ररक्षक डिपोरनं धावत येतो, दुसऱ्या धावेसाठी निघाला श्रीकांत पवार आणि नो डाऊट चित्याच्या चपळाईने 2 धावा या ठिकाणी बलून पूर्ण केल्यात. आज आम्हाला आमच्या गावासाठी आमच्या नावासाठी ते लढायचे झुंजायचे त्या पद्धतीचा खेळ इथे करताना श्रीकांत पवार या खेळाडूला देखील पाहतोय इथे संघर्ष मोठा करावा लागेल, कारण की टार्गेट मोठा चेस करायचे या ठिकाणी. प्रत्येक बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे फेकून देणं तितकंच महत्वाचं राहील. परंतु नक्कीच सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये देखील अप्रतिम सुरुवात करताना गोलंदाज हरीशला पाहतोय. सध्या आपण नक्कीच मॅचचा विचार केला, खेळाच्या पूर्वार्धामध्ये अन्सार शेख या नावाचं वादळ जे मात्र मैदानामध्ये घुंगावत होतं. अफलातून फटकेबाजी 66 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी त्याने दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुटवर जो मात्र टोकावडे संघाला पाहतोय, परंतु फटक्यात वजन आणि नक्की श्रीकांत पवार सांगतोय इथे मात्र माझ्या नावाचं वजन बॉल पाठवून दिलंय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय, षटकार. सध्याच्या घडीला नक्कीच महत्वाची खेळी राहिली असती, परंतु सध्या नक्कीच संकट आणि संकट प्रत्येक बॉलवर इथे संकट येताना जो मात्र नक्कीच टोकावडे संघासाठी या मॅच मध्ये पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. संत गतीने धावसंख्या फ्लाय होत होती आणि त्याच अनुषंगाने इथे नक्की मोठे फटके खेळण्यासाठी श्रीकांत पवार यांनी आपले हात खोललेत. आणखीन एक उडवला बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं झाले मिस्टेक आणि बॉल होतोय फरार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. एकोणावीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आतापर्यंत 1.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आता सध्या श्रीकांत पवार या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असतील, परंतु सध्या मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच डोंगरा एवढं अभाला एवढं नक्कीच या ठिकाणी टार्गेट असेल, कारण की 15 बॉल आणि 73 धावांचं समीकरण. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हवं तसं कनेक्शन नाहीये. बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला निर्जल स्थळी. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी श्रीकांत पवार हा निघालाय आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये प्राइज विकेट, मॅचची मोठी विकेट, श्रीकांत पवार बॅक टू द डगआउट. मोठे विकेट सध्या मॅच मध्ये लागताना आणि सध्याच्या घडीला आपण मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर की खूप मोठं असं आहे टोकावडे संघासाठी. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्की जबरदस्त बॅटिंगची मात्र पाहायला मिळाली अन्सार शेखची. त्यानंतर बॅकफुटवर आपण टोकावडे या संघाला पाहिलं. संघर्ष जरूर दोन्ही टीमचा चांगला पाहायला मिळाला होता. यावेळेस समोर लॉफ केलाय, बिग हिट खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि करत नाही चूक. अनुज याने पकडला चेल आणि संपलाय जो मात्र नक्कीच अजित कोयतेचा खेळ. चांगला जेल त्या ठिकाणी पकडला जातोय. सध्या आपण नक्कीच आता मॅचचा विचार केला तर नक्की थोडंसं संकट नाही तर भरपूर संकट आलं असेल टोकावडे संघासाठी, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं तर भरपूर असं काही नक्कीच जे अजूनपर्यंत तरी टेनिस बॉल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शक्य झालं नाही, कारण की 13 बॉलांनी जिंकण्यासाठी 72 धाब्यांची आवश्यकता टोकावडे संघासाठी. 13 बॉल आणि 72 धाब्यांची आवश्यकता सध्याच्या घडीला मॅच मध्ये टोकावडे संघासाठी. पाहतो या भगवा चषक 2026 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान 16 चा दिवस क्रमांक 5 आणि या एका अनुषंगाने बक्षीस पात्र लढतीमध्ये खाटेकर संघ म्हणजेच जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर हा संघ दाखल झालाय, परंतु त्यांच्या विरुद्ध खेळेल कोण हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सध्याच्या घडीला या मॅचवर पकड निर्माण करताना आपण नक्कीच नांदगाव या संघाला पाहतोय, कारण की इक्वेशन पाहिलं तर नक्कीच
अजूनही 12 बॉल शिल्लक असतील. 12 बॉल मध्ये 68 धावांची आवश्यकता असेल. चला वेल वाचवणं महत्वाचं राहील. नांदगाव संघ वेल वाचवणं महत्वाचं राहील. 12 बॉल आणि 68 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच थोडस इथे स्ट्रगल पहिल्या बॉल पासून म्हणजे खेळाच्या पूर्वार्धामध्ये देखील श्रीकांत पवारच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार केली होती. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये संजय गरत याने मात्र थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. एक विकेट देखील कॅरी केली परंतु त्याच्या विरुद्ध देखील नंतर आक्रमकता चढवलं गेलं. दर्शन निश्चिते या खेळाडूवर देखील आक्रमकता स्वीकार केली. षटक क्रमांक 4 मध्ये अक्षय विरुद्ध 3 षटका ठोकले. या पद्धतीची ते गोलंदाजी 4 षटकामध्ये तब्बल ज्यामध्ये टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जोडली होती 91 आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 92 धावांचं मोठं असं लक्ष्य टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं होतं. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला टोकाड्या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 25 या आकड्यावर. निराशा असेल, डगआउट कक्षामध्ये देखील शांतता असेल, कारण की या मॅचचं इक्वेशन खूप मोठं होत चाललंय. आणि नांदगाव हा संघ आनंद सेलिब्रेशन करत असेल, कारण की इथे आनंद का नसावं, कारण की ज्या पद्धतीने फटकेबाजी अन्सार शेखची राहिली त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील अनुजची आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मध्ये, षटक क्रमांक 2 मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी, अप्रतिम नियंत्रण टप्पा जो मात्र शोधला होता. सातत्याने लेंथ बॉलचा वापर करताना हरीशला देखील पाहिलं. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये मयूर याला इन्व्हाइट केलं गेलं, 5 रन दिलं गेलं आणि मयूरने पहिल्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट, अशा पद्धतीने आतापर्यंत 2 बॉल फेस केले. आणि आता मॅचचं इक्वेशन हळूहळू जे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच जड होत चाललंय. अशक्य असे आव्हान जे मात्र नक्कीच टोकाडे संघासमोर असेल. मॅच मध्ये 10 बॉल शिल्लक असतील. 10 बॉल मध्ये 67 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करावा लागेल. म्हणून मी म्हटलं होतं की जास्तीत जास्त नक्कीच या मॅचवर पकड निर्माण करताना नांदगाव या संघाला पाहतोय, कारण की प्रत्येक बॉलवर षटकार जर ठोकला तरी नक्कीच टोकाडे हा संघ या मॅच मध्ये ते जिंकू शकत नाहीये. एक सिंगल आली, चांगलं डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या हलवार पद्धतीने आणि संत गतीने पुढे सरकते. धावसंख्या 26 या आकड्यावर. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला, क्षेत्ररक्षक जातोय बॉलवर आणि तोपर्यंत एकच सिंगल. एक धावेने धावफलक पुढे सरकते. म्हणजे विजयाचं अंतर कमी करायचं काम म्हणजे थेंब थेंब तळे साचे असे करून करताना टोकाडे संघाचे हे खेळाडू पाहतोय. मोठे फटके येत नाहीत, नक्कीच एक धावेने धावसंख्या पुढे सरकताना बॅटिंग करत असताना टोकाडे या संघाची धावसंख्या 27, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट देखील गमवताना या मॅच मध्ये पाहिलंय. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्याकडनं कोणती मिस्टेक नाहीये. पकडला जातो जेल आणि संपला जाईल खेळ. धक्का क्रमांक 5 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टोकाडे या संघाला या मॅच मध्ये बसतोय. आता न्यू बॅटर दर्शन निश्चिते सध्याच्या घडीला जाताना चांगले समालोचक ते देखील आहेत. आणि आता आपल्या गावासाठी चांगला एखादा नक्कीच मोठा फटका खेळेल का, विजयाचं अंतर कमी करून देईल का दर्शन निश्चिते हा खेळाडू. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंड कडनं गोलंदाज मयूर, अप्रतिम गोलंदाजी. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा दर्शन साठी होता, परंतु आक्रमकता धारण केले आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषे पार. 4 चौकार. डीजे आता मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं. 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता. जास्तीचा स्ट्रगल करताना या मॅच मध्ये टोकाडे या संघाला आपण पाहिलं, परंतु आता सध्याच्या घडीला दर्शन निश्चिते या खेळाडूने एक चौकार ठोकलाय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या बॅटिंग करत असताना टोकाडे संघाचे 31 आकड्यावर. 5
विकेटच्या मोबदल्यात. चला षटक क्रमांक 4 मध्ये आपण गोलंदाज सुजलचा पहिला बॉल यावेळेस समोर लॉफ केलं, बिग हिट केलं, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल करत नाही चूक, पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. एक संघर्षमय खेळली विकी पवारची देखील पाहायला मिळाली, कारण की मिडल ऑर्डर साठी गेला होता आणि त्याच्याकडनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. अवघे 5 बॉल केला, 5 बॉल मध्ये तब्बल फक्त 3 धावांची खेळी देखील त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळते. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये नक्कीच मोठं असं आव्हान, अशक्य असं आव्हान, कारण की खऱ्या अर्थाने पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं, इंटरनॅशनल क्रिकेट म्हटलं की नक्कीच आतापर्यंत असे कारनामे पाहायला मिळाले नाहीये. परंतु नक्कीच एक कारनामा झाला होता जेव्हा मात्र 6 बॉल 38 धावांची आवश्यकता होती. करण मडबी सारखा बॅटर जो मात्र नक्कीच मैदानामध्ये सेट होता आणि पहिला बॉल हुकून देखील त्याने तो विश्व रेकॉर्ड जो मात्र बनवला होता. 5 बॉल मध्ये 38 धावा ज्यामध्ये नक्कीच ठोकल्या होत्या. त्यानंतर चर्चेत येणारं नाव म्हणजेच करण मडवी. पुढील बॉल राऊंड विकेटने यावेळी अगदी खोलात बॉल होता. इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न दर्शन करतोय. बाईकच्या रूपाने एक सिंगल इक्वडले जाईल धावफलकावरती. धावसंख्या सध्याच्या घडीला जे मत जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना टोकाडे संघाची 33 या आकड्यावर. खराब अशी परिस्थिती सध्या आपण टोकाडे या संघाची देखील पाहतो या मॅच मध्ये. आता मात्र नक्कीच हा सामना सोडलाय, कारण की 4 बॉल आणि 60 धाब्यांची आवश्यकता. दर्शनसाठी हा बॉल स्पिजिटचा फटका, सरळ बॅटने मागील बॉलवर एक चौकार वसूल केला होता. आता मात्र नक्कीच ठाऊक आहे सामना जिंकणार नाहीये, तर नक्की अगले वेगळे फटके खेळण्याचा देखील प्रयत्न दर्शन निश्चित या खेळाडूचा आपण पाहतोय. एक चौकार वसूल केलाय, चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरकते. बॅटिंग करत असताना टोकाडे संघाची सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की धावसंख्याची मात्र फ्लाय होते. 37 या आकड्यावर देखील जाऊन पोहोचले. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. सुजल बॉलिंग मार्कवर. दर्शनसाठी हा बॉल फुल टॉस होता, फुल टॉस व फुल टोल वसूल करू शकला नाहीये आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. दर्शन निश्चित याला देखील आता मैदान सोडावं लागतंय. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच मॅच मध्ये 7 गडी तंबूच्या आसऱ्याला येताना टोकाडे या संघाचं मागचं इक्वेशन पाहिलं 2 बॉल आणि 56 धाब्यांची आवश्यकता. जर 2 बॉल मध्ये कोणताही आव्हान चेंडू फेस केला नाही तर नक्कीच नांदगाव संघ हा पुढील फेरीत दाखल होऊ शकतो यातही शंका नाहीये. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. भगवा चषक 2026 हे दमदार आयोजन, दमदार नियोजन सातत्याने मुरबाडकरांसाठी परभणी मुरबाडचं वर्ल्ड कप म्हणून भगवा चषकला मानलं जातं. आज खऱ्या अर्थाने नक्कीच तो योग देखील जुळून आला. आजचा दिवस क्रमांक 5 मध्ये नक्कीच ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. नकुलजी भांडे सर, सुनीलजी माळी सर आणि संपूर्ण स्क्वॉडचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये, कारण की खूप चांगली स्पर्धा, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा भगवा चषक 2026 हे दमदार आयोजन आणि दमदार नियोजन. आणि मला देखील या ठिकाणी आज डे फॉर्मॅट मध्ये 5 दिवस नक्कीच समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने. थँक्यू सो मच. आणि नक्की अशा पद्धतीने ते पाहिलं तर नक्कीच हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजेच नांदगाव या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन नांदगाव संघ, हार्ड अँड टफ लक म्हणजेच टोकाडे संघ. आणि तुम्हाला देखील अपकमिंग टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. मॅन ऑफ द मॅच म्हणजेच नो डाऊट ज्याने 66 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि या भगवा चषक 2026 मधलं पहिलं अर्धशतक ठोकलं तो अन्सार शेख ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या अन्सार आपण अन्सार या आपण. आणि टॉस साठी लगेचच या खाटेकर संघाचा कॅप्टन या आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. खाटेकर संघाचा